नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 50पेक्षा अधिक शब्दार्थ पाहणार आहोत. चला तर मग बघूया. इम्पॉर्टन्स, IMPORTANCE. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व. त्यानंतरचा शब्द आहे कीपिंग, KEEPING. कीपिंग म्हणजे ठेवणे. शार्प, SHARP. शार्प म्हणजे तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे कार. त्यानंतरचा शब्द बघा, INSTRUMENTS. इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे साहित्य. सेफली, SAFELY. सेफली म्हणजे सुरक्षितपणे. नाईव्ज, KNIVES. नाईव्ज म्हणजे चाकू किंवा सुरी. कटर, CUTTER. कटर म्हणजे कापायचे साधन. स्क्रॅपर, SCRAPER. स्क्रॅपर म्हणजे खरचटणे किंवा घासण्याचे साहित्य. नाईफ, KNIFE. नाईफ म्हणजे चाकू किंवा सुरी. फर्मली, FIRMLY. फर्मली म्हणजे घट्टपणे. नेव्हर लिव्ह, NEVER. नेव्हर म्हणजे कधीही नाही आणि लिव्ह म्हणजे सोडणे. नेव्हर लिव्ह म्हणजे कधीही सोडू नका. स्क्रॅप, SCRAPE. स्क्रॅप म्हणजे भंगार. क्युकंबर, CUCUMBER. क्युकंबर म्हणजे काकडी. स्लोली, SLOWLY. स्लोली म्हणजे सावकाशपणे किंवा हळुवारपणे. पियर, PAIR. पियर म्हणजे जोडी. रेझर ब्लेड बघा, RAZOR. रेझर ब्लेड, BLADE. रेझर ब्लेड म्हणजे वस्तरेची पत्ती. शार्पनेस, SHARPNESS. शार्पनेस म्हणजे तीक्ष्णता किंवा कार हत्यार. CARE. केअर म्हणजे काळजी. ANYWHERE. एनिव्हिअर म्हणजे कोठेही. LOST. लॉस्ट म्हणजे गमावणे. EASILY. इझिली म्हणजे सहजपणे. प्रिक, PRICK. प्रिक म्हणजे टोचणे. एनीटाईम, ANYTIME. एनीटाईम म्हणजे कोणत्याही वेळी. बघा, शार्प, SHARP. शार्प म्हणजे तीक्ष्ण. त्यानंतरचा शब्द बघा, अपोजिट डायरेक्शन, OPPOSITE. अपोजिट म्हणजे विरुद्ध आणि डायरेक्शन, DIRECTION. डायरेक्शन म्हणजे दिशा. अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशा. ब्रोकन, BROKEN. ब्रोकन म्हणजे तुटलेली किंवा फुटलेली. कलेक्ट, COLLECT. कलेक्ट म्हणजे जमा होणे. ग्लास आर्टिकल, GLASS. ग्लास, ARTICLE. आर्टिकल. ग्लास आर्टिकल म्हणजे काचेची वस्तू. BIN,
बिन म्हणजे कचरा कुंडी. आपण डस्टबिन म्हणतो ना, डस्टबिन म्हणजे कचरा टाकण्याची जागा किंवा कचरा ठेवण्याची एक छोटीशी बादली. मॉइस्टन, MOISTEN, मॉइस्टन म्हणजे ओलसर. थ्रो, THROW, थ्रो म्हणजे फेमुक्तपणे. सपोर्टेड, SUPPORTED, सपोर्टेड म्हणजे आधार दिला. POLE, पोल म्हणजे खांब. ROPE, रोप म्हणजे दोरी. इस्पेशली, ESPECIALLY, इस्पेशली म्हणजे विशेषतः किंवा मुख्यतः. CAMPS, कॅम्प्स म्हणजे छावण्या. HUTS, हट्स म्हणजे झोपड्या. GRASS, ग्रास म्हणजे गवत. BAMBOO, बांबू म्हणजे बांबू. HED, THATCHED, एचड म्हणजे लिंपले. CHAWL, चॉल म्हणजे चाळ, राहण्याची जागा. बघा, टेनेमेंटस, TENEMENTS, टेनेमेंटस म्हणजे राहण्याची जागा. बाथरूम, BATHROOM, बाथरूम म्हणजे स्नानगृह. त्यानंतर बघा, ऑक्युपाईड, OCCUPIED, ऑक्युपाईड म्हणजे व्यापले. त्यानंतरचा शब्द बघा, टॉयलेट, TOILET, टॉयलेट म्हणजे संडास. आउटसाइड, OUTSIDE, आउटसाइड म्हणजे बाहेरील बाजू. त्यानंतरचा शब्द बघा, एंट हिल्स, ANT, एंट म्हणजे मुंगी आणि एंट हिल्स म्हणजे ANTHILLS, एंट हिल्स म्हणजे मुंग्याचे वारूळ. मुंग्या ज्या ठिकाणी राहतात ना, त्याला मुंग्यांचे वारूळ असे म्हणतात. BURROW, बारो म्हणजे बीळ. शेल्टर, SHELTER, शेल्टर म्हणजे निवारा. कम्फर्ट, COMFORT, कम्फर्ट म्हणजे आराम. WARM, वॉर्म म्हणजे उबदार. त्यानंतर बघा, इन विंटर, WINTER, इन विंटर म्हणजे हिवाळ्यात. COOL, कूल म्हणजे थंड. समर, SUMMER, समर म्हणजे उन्हाळा. त्यानंतरचा शब्द बघा, प्रोटेक्ट, PROTECTS, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. हार्मफुल, HARMFUL, हार्मफुल म्हणजे धोकादायक. बघा, वाईल्ड ॲनिमल, WILD, वाईल्ड म्हणजे रानटी. आणि ॲनिमल्स, ANIMALS, ॲनिमल्स म्हणजे प्राणी. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे रानटी प्राणी किंवा जंगली प्राणी. BLINDS, ब्लाइंड्स म्हणजे बांधणे. टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र
किंवा एकूण. FREELY फ्रीली. फ्रीली म्हणजे मुक्तपणे, ज्याला कसलेही बंधन नाही, मुक्त. DINE डाईन म्हणजे भोजन करणे, जेवण करणे. TALK टॉक. टॉक म्हणजे बोलणे. CARE केअर. केअर म्हणजे काळजी करणे. नॉट टू रन. NOT TORUN नॉट टू रन म्हणजे पळू नको. CROSSED क्रॉस्ड म्हणजे ओलांडताना. HURRY हरी म्हणजे घाई करणे, गडबड करणे. इन फ्रंट ऑफ. INFRONT इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या मागे. झेब्रा क्रॉसिंग बघा. ZEBRA झेब्रा. CROSSING झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्ता ओलांडण्याचा मार्ग. सिग्नल्स. SIGNALS सिग्नल्स म्हणजे चिन्हे. प्रिसाइजली. PRECISELY प्रिसाइजली म्हणजे अगदी बरोबर किंवा तंतोतंत. त्यानंतरचा शब्द बघा. डिपेक्टिंग. DEPICTING डिपेक्टिंग म्हणजे चित्र रेखाटणे. ब्रिज. BRIDGE ब्रिज म्हणजे पूल. पिल्स. PEELS पिल्स म्हणजे साल. स्टॉप. STOP स्टॉप म्हणजे थांबणे. क्यू. QUEUE क्यू म्हणजे बैठक. त्यानंतर बघा. स्नो हाऊसेस. स्नो हाऊसेस म्हणजे बर्फाची घरे. SNOW स्नो म्हणजे बर्फ. हाऊसेस म्हणजे घर. स्नो हाऊसेस म्हणजे बर्फांची घरे. सिमेंट. CEMENT सिमेंट म्हणजे सिमेंट. बघा. रिस्पॉन्सिबिलिटी. RESPONSIBILITY रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. त्यानंतर बघा. एव्हरी मेंबर. EVERY एव्हरी मेंबर. MEMBER एव्हरी मेंबर म्हणजे प्रत्येक सदस्य. फॅमिली. FAMILY फॅमिली म्हणजे कुटुंब, आपले सर्व कुटुंब, एकत्र कुटुंब, त्याला फॅमिली शब्द वापरतात. टू वाईफ. TOWIPE टू वाईफ म्हणजे पुसणे. स्लॅब. SLAB स्लॅब म्हणजे चिप किंवा शिला. त्यानंतरचा शब्द आहे टू फोल्ड. TOFOLD टू फोल्ड म्हणजे घडी घालणे. TOYS टॉईज. टॉईज म्हणजे खेळण्या. त्यानंतरचा बघा शब्द युटेनिल्स. UTENSILS युटेन्सिल्स म्हणजे भांडी. राईटफुल प्लेसेस. RIGHTFUL राईटफुल म्हणजे आणि प्लेसेस PLACES राईटफुल प्लेसेस म्हणजे योग्य ठिकाणी. राईट म्हणजे योग्य, प्लेस म्हणजे ठिकाण. राईटफुल प्लेसेस म्हणजे योग्य ठिकाण. प्रॉपर ऑर्डर. PROPER ORDER
प्रॉपर ऑर्डर म्हणजे योग्य क्रम. मेन MEIN मेन म्हणजे मुख्य. त्यानंतर बघा गुढीपाडवा GUDI गुढी पाडवा PADWA गुढीपाडवा म्हणजे गुढीपाडवा हा सण. त्यानंतर बघा स्टेट STATES स्टेट म्हणजे राज्य. आपले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र राज्य. त्यामध्ये आपलं गाव लातूर हा जिल्हा येतो. त्यानंतर बघा बिगिनिंग BEGINNING बिगिनिंग म्हणजे सुरुवात करणे. त्यानंतर बघा न्यू इयर NEWYEAR न्यू इयर. न्यू म्हणजे नवीन, इयर म्हणजे वर्ष आणि न्यू इयर म्हणजे नवीन वर्ष. फॉल्स FALLS फॉल्स म्हणजे येणे. पीस ऑफ क्लॉथ PIECEOFCLOTH पीस ऑफ क्लॉथ. पीस म्हणजे तुकडा, क्लॉथ म्हणजे कपडा, तर पीस ऑफ क्लॉथ म्हणजे कपड्याचा तुकडा. रेज पोल RAISEDPOLE रेज पोल म्हणजे उभ्या खांबावर. त्यानंतर बघा न्यू ॲक्टिव्हिटीज NEW न्यू म्हणजे नवीन, ॲक्टिव्हिटी ACTIVITIES ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज म्हणजे उपक्रम, न्यू ॲक्टिव्हिटीज म्हणजे नवीन उपक्रम. स्टार्टेड STARTED स्टार्टेड म्हणजे सुरुवात करणे. कन्सिडर्ड CONSIDERED कन्सिडर्ड म्हणजे समजून घेतले. ऑस्पिसिअस डे बघा AUSPICIOUS SPCS डे DAY डे म्हणजे दिवस. ऑस्पिसी म्हणजे शुभ, ऑस्पिसिअस डे म्हणजे शुभ दिवस. चॅम्पियन CHAMPION चॅम्पियन म्हणजे विजेता. त्यानंतर बघा डिस्प्रेड क्लासेस DEPRESSED CLASSES डिस्प्रेड क्लासेस म्हणजे खालचे वर्ग. CONFERRED कॉन्फर्ड म्हणजे प्रदान केले. न्यू NEW न्यू CROP न्यू क्रॉप म्हणजे नवीन पीक. THIS ॲट धिस टाईम TIME ॲट धिस टाईम म्हणजे त्यावेळी. HELPS हेल्प्स म्हणजे मदत करणे. DESTROYING डिस्ट्रॉइंग म्हणजे नष्ट करणे. RATS रॅट्स म्हणजे उंदीर अनेक. PRAY प्रे म्हणजे प्रार्थना. PATETI पतिती म्हणजे पारसी लोकांचा सण. PARSICOMMUNITY पारसी कम्युनिटी म्हणजे पारसी समाज. FIRETEMPLE फायर टेम्पल म्हणजे आगीचे मंदिर. फायर म्हणजे आग. TEMPLE टेम्पल म्हणजे मंदिर. फायर टेम्पल म्हणजे आगीचे मंदिर. TOBURN टू बर्न म्हणजे जाळणे. INCENSE
इन्सेन्स म्हणजे धूप किंवा धुपाचा सुगंध. OFFER ऑफर म्हणजे मागणी. HOLY हॉली. FIRE हॉली फायर म्हणजे पवित्र आग. HOLY हॉली म्हणजे पवित्र. FIRE फायर म्हणजे आग. हॉली फायर म्हणजे पवित्र आग. RAKSHA BANDHAN रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. FULLMOONDAY फुल मून डे म्हणजे पौर्णिमा. HARD SNOW हार्ड स्नो म्हणजे कठीण बर्फ. HARD हार्ड म्हणजे कठीण. SNOW स्नो म्हणजे बर्फ. हार्ड स्नो म्हणजे कठीण बर्फ. UTILIZE युटिलाइज म्हणजे वापरणे. STAY स्टे म्हणजे राहणे. SPACE स्पेस म्हणजे अंतर किंवा जागा. DRAWING ड्रॉइंग. ROOM ड्रॉइंग रूम म्हणजे दिवाणखाना. DRAWING ड्रॉइंग म्हणजे दिवाण. ROOM रूम म्हणजे खाना किंवा खोली. BEDROOM बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाकघर. WINDOWS विंडोज म्हणजे खिडक्या. DOORS डोर्स म्हणजे दरवाजे. व्हेंटिलेशन म्हणजे हवेशीर. WELLLIT वेल लीट म्हणजे योग्य प्रकारे. DRAINAGE ड्रेनेज म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट. डर्टी वॉटर DIRTY WATER डर्टी वॉटर म्हणजे घाण पाणी. DRITY डर्टी म्हणजे घाण. WATER वॉटर म्हणजे पाणी. दुसरा घेऊ. PLINTH प्लिंथ म्हणजे खांबांची चौकोनी बैठक. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले पाहिजे तुम्ही.